द्वारकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज करूया दोडक्याची भाजी माझ्या पद्धतीने। सर्वप्रथम 2 कांदे चिरून 1 टोमॅटो चिरून ठेवायचा। दोडके पाण्याने स्वच्छ धुवून वरची साल काढून परत स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे। मूग डाळ आणि मसूरची डाळ 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी पाणी भिजत टाकायचे आणि गॅस चालू करायचा। गॅस चालू केल्यानंतर छोटंसं कुकर ठेवायचं। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल गरम झालं की मोहरी टाकायच्या। मोहरी कडकडीत होऊ द्यायच्या। मोहरी कडकडीत झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा। कांदा नीट परतून घेतल्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं स्वादानुसार। नंतर थोडे मसाले टाकायचे। मसाले टाकून थोडा वेळ कमी गॅस करून ठेवायचं। नंतर मिक्स केलेली डाळ टाकायची। डाळ टाकून झाल्यानंतर चिरलेला दोडका टाकायचा। दोडका टाकून झाल्यानं पाणी टाकायचं। मी 1.5 ग्लास पाणी टाकले आहे। व्यवस्थित मिसळून घ्यायचं। कोथिंबीर वगैरे सगळं टाकून घ्यायचं। कुकरचं झाकण लावून ठेवायचं कमी गॅसवर। 3 शिट्ट्या काढायच्या। 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपली भाजी तयार आहे। मी दाखवल्याप्रमाणे दोडक्याची अशीच भाजी बनवून बघा। तुम्हा सर्वांना खूप आवडेल। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। बोलण्यात थोडं चूक झाली असेल तर माफ करा। माझं नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत।